देवा ऐके विनंती, देवा ऐके देवा
या या वैष्णवांच्या या या वैष्णवांचे या या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा या विघ्न करावा वेग सहज लीळे उदकी वया तुम्ही रक्षिल्या निज सत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेग निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपमा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेग देवा ऐके रे विनंती देवा ऐके रे विनंती मज नको रे हे मुक्ती तया इच्छागती हेची सुख आगळे या वैष्णवांचे घरी या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती नको वैकुंठीचा वास आहे त्या सुखा नास अद्भुत हा रस कथा काळी नामाचा या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोरी तिष्ठती तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा तुका म्हणे अम्मा जन्म गोड यासाठी तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 965 क्रमांकाचा हा अभंग असून प्रस्तुत या चौकडीच्या 4 चरणांच्या 16 ओळीच्या अभंगात तुकाराम महाराजांनी भक्तिप्रेम सुखाच्या महत्त्वाचा खुलासा आणि उहापोह मुक्ती आणि वैकुंठाची तुलना करून अप्रतिम अशा प्रकारचा महोत्सव निर्माण केलेला आहे असं आपल्याला म्हणता येतं भगवंताचं नाम भगवंताचं प्रेम वैष्णवांची संगती नामाचा कल्लोळ नामाचा घोष यातला आनंद काय असतो त्याच्यापुढे वैकुंठ फिकं आहे त्याच्यापुढे मुक्ती फिकी आहे ही गोष्ट अर्थवादाची नाही ना की ही गोष्ट तुकाराम महाराजांची एक पर्सनल व्यक्तिगत आहे त्यांच्या पुरतं आहे असं नाही ना नाही हा अर्थवाद नाही आहे नामाच्या महात्म्याच्या बाबतीत अर्थवादाचा विचार करणं हा नामस्मरण नामाच्या साधनेचा मोठा अपराध आहे 10 अपराध सांगितले मी विस्तार करत नाही पण त्यात हा एक अपराध आहे की त्याला अर्थवाद समजणं म्हणून अर्थवाद नाही हे चिरंतन सत्य आहे अतिसोपं आणि अतिश्रेष्ठ असं जगात उद्धाराच्या दृष्टीनं कल्याणाच्या दृष्टीनं चिरंतन सुखाच्या दृष्टीनं भगवंताच्या प्राप्तीनं दृष्टीनं असं काहीच नाही असं टाहो फोडून घसा फोडून पूर आयुष्यभर सगळ्या संतांनी तुकाराम महाराजांनी सांगितलं आपल्याला पण दुर्दैवाचा कळस आहे ते दुर्दैव त्यांच्या प्रयत्नापेक्षाही उंच गेलेलं आहे की मनुष्याच्या डोक्यात हे बसतच नाही बसत म्हणून एका वेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा अट्टहास केला आहे देवा ऐके रे विनंती देवाला तुकाराम महाराज विनंती करायला लागले पण ही विनंती कशावरून संभवते मला तुझी मुक्ती नको मला तुझं वैकुंठ नको मला इच्छागती नको मला काही नको हे तेव्हा संभवतं की कोणीतरी मोठी व्यक्ती आपल्याला ते द्यायला प्रवृत्त झालेली आहे मला तुम्हाला एक गाय दान द्यायची नाही बाबा मी गाय दान घेतच नाही मला तुम्हाला एक 5 एकर जमीन दान द्यायची भूमी दान द्यायची नाही मी दान घेतच नाही कोणाचं
मला ही कन्यादान तुम्हाला करायचं आहे, नाही मला ब्रह्मचारी राहायचं आहे. उगाच एखाद्याच्या घरात 2-3 मुली असल्या आणि त्यांच्या घरी जाऊन आपणच म्हणलं नाही मला ह्या मुली नकोत, मला ब्रह्मचारी राहायचे, असं चालतं का हो? असं चालत नाही. एखाद्याच्या जमिनीत जायचं, ऊस बीस मस्त लावलेला आहे, गुऱ्हाळ चाललंय, सगळं चाललंय, किती एकर जमीन आहे? 10 एकर. नाही मला दान देऊ नका, मी घेत नसतो दान. अरे तुला तो द्यायला कोण लागलंय म्हणे. आमचे पितृचरण म्हणायचे, अरे नाऱ्या 100 पोळ्या खातो पण वाढतो कोण, अशी गोष्ट आहे. तर एक गोष्ट आहे की तुकाराम महाराजांना भगवंताने म्हणावं की मी तुम्हाला मुक्ती प्रदान करतो. हां, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोरी की नाही, मी तुम्हाला मुक्ती देतो, मी तुम्हाला वैकुंठ देतो. हे देवाला म्हणायचं. देवाचं वैकुंठ उतू आलंय काय? आणि मुक्ती रस्त्यावर पडली काय? रस्त्यावर नाही. अरे मुक्ती नावाची पोरगी मिळत नाही तर मुक्ती कशाची मिळायची? मुक्ती मिळत नाही. तर ही मुक्ती देव द्यायला लागले. मग देव खूप हे करावं लागतं. काय करावं लागतं? मुक्तीला खूप सायास करावे लागतात बरं का. मुक्तीचे सायास कसं म्हणते, आणि वैकुंठाचे सायास आहे. वैकुंठा जावया तपाचे सायास, लागे जीवा नाश करणे बहु. जीवाचा नाश करावा लागतो, तपाचे सायास करावे लागतात. वैकुंठ फुकट नाही आहे, ते कुणाला नाही. आणि जेव्हा माणूस साधन करतो तेव्हा साधनातून ते माणसाला मिळतं. इथं देव स्वतः द्यायला लागलेला आहे. देव तुकाराम महाराजांचं काय पाहून द्यायला लागलं आहे? तुकाराम महाराजांनी काही मनात जाऊन एक 100 वर्षे 12 वर्षे असं एक तपश्चर्या केली काय? तुकाराम महाराजांनी काय अजून काही पंचाग्नी साधन केलं काय? तुकाराम महाराजांनी तीर्थयात्रा केल्या काय? काय केलं तुकाराम महाराजांनी? तुकाराम महाराजांनी काय केलं म्हणून तुकाराम महाराजांना देव मुक्ती आणि वैकुंठ द्यायला लागले? ते नको का म्हणतात हा प्रश्न नंतर पाहू आपण. कारण काय आहे, याच्या पार्श्वभूमीतच माणसं टिकत नाहीत. संशय घेतात की असं कसं, असं कसं, असं कसं. तर एक गोष्ट आहे, तुकाराम महाराजांना देव का द्यायला लागले? तर न मागे त्याची रमा होय दासी. तुकाराम महाराज देवाला काहीच मागत नाहीत. आणि तुकाराम महाराज कोणालाच काही मागत नाहीत. कोणाला काही मागत नाही. काही न मागे कोणाशी तोची आवडे देवासी, असं म्हणतो. तुकाराम महाराजांची साधना आहे, नाम आहे, सगळंच आहे. पवित्र चित्त आहे, परस्त्री माते समान आहे. देवाला जे जे पाहिजे, साधनेला जे जे पाहिजे, मनुष्याला जे जे पाहिजे ते सगळं तुकाराम महाराजांच्याकडे भरभरून आहे. पण मुख्य गोष्ट आहे, तुकाराम महाराजांना देवाला काही मागायचं नाही. देवाला ते काही मागत नाही आणि सेवेचं ऋण मात्र करतात. अशा वेळेला देव ऋणी होतो. आणि प्रामाणिक माणसावर जर ऋण झालं तर त्याला ते ओझं वाटतं, ते कधी फेडीन असं वाटतं, ते ऋणवेपणे देखून या. म्हणून देवाची ही भावना आहे की मी तुम्हाला मुक्ती देतो, असं आपल्याला म्हणजे उपपत्ती लावायला चिंतन करता येतं. इथं हे सांगताना देव त्या पद्धतीनं आले असं जरी असलं नसलं तरी पण एक भूमिका तुकाराम महाराजांची अशी की कोणालाही काही मागायचं नाही, देवालाही काही मागायचं नाही. सेवा मात्र खूप करायची. माणसाच्या डोक्यात बसत नाही देवाला काही मागायचं नाही, सेवा खूप करायची. सेवा कशाकरता करायची? दिवसभर एका बाईनं काम केलं, आपण 200 रुपये रोज आहे, बाबा द्या संध्याकाळी पैसे द्या. काम करायचं, पैसे मागायचे नाही, काय असतं? मग पैसे मागायचे नसते तर त्या पैशापेक्षा काहीतरी महत्त्वाचं मागायचं असतं. महत्त्वाचं मागायचं, मला पैसे नका देऊ कामाचे, पण माझा मुलगा इतका शिकला आहे, अमक्या ठिकाणी जागा निघाल्यात, तुमचा वशिला आहे मोठा, तिथं जाऊन त्याला तेवढी नोकरी जाऊन द्या. बरं का? आमच्या गावातले पूर्वीचे लोक म्हणाले, अहो साहेब आमचं पोरग शिकलं, याला चिकटून द्या कुठतरी. आता चिकटून काय लाईटला द्यायचे काय? चिकटून द्या म्हणजे नोकरीला लावून द्या, असंच त्याचा अर्थ. तर मोठं काम असतं त्याच्यापेक्षा मोठं काम असतं.
आज तुकाराम महाराज आणि देव यांच्यातला जो संपर्क संबंध आहे, यात मोठं काम आहे काय? मोठं काम आहे. देव काय द्यायला लागलाय आणि तुकाराम महाराज घेत नाही, तर मोठं द्यायला लागलाय देव, की मनुष्याला वैकुंठ आणि मुक्ती. वैकुंठ म्हणजे सगुण सायुज्य, समजा सगुण सायुज्य, 3 मुक्ती, आणि चौथी सायुज्य मुक्ती म्हणजे सायुज्य मुक्ती. सगुण निर्गुण किंवा अशा प्रकारची सायुज्य मुक्ती आणि सगळ्या मुक्ती याच्याशिवाय जगामध्ये मनुष्याला साधनेने मिळण्याची वस्तू मोठी कोणतीच नाही, कोणतीच नाही. आणि ती देव द्यायला तयार झाले. त्याचं उत्तर हेच आहे की काही न मागता तुकाराम महाराजांनी खूप सेवा केली आणि देवाला काही द्यावं वाटलं. द्यावं वाटल्यामुळे देवांनी तुकाराम महाराजांना देवानंच विनंती केली आधी की काहीतरी घ्या, काहीतरी घ्या, काहीतरी घ्या. तुका म्हणे कृपावंत रिद्धी सिद्धी मोक्ष देत. तुका म्हणे कृपावंत इच्छिले पूर्वी मनोरथ, रिद्धी सिद्धी मोक्ष देत शेखी संगा फुला. देवाची पद्धत आहे काय की तो कृपावंत आहे, त्याची सेवा आपण करायला लागलो की तो पहिल्यांदा काय करतो? इच्छिले पूर्वी मनोरथ. मुलगा व्हावा वाटला की मुलगा देतो, बायको मिळावी वाटली बायको मिळतो, शेजाऱ्याचं वाटोळं व्हावं लागलं, करतो तर नाही कोणाला माहिती, मला माहीत नाही ते, पण मनोरथ चांगले असतील तर तो पूर्ण करतो. नंतर रिद्धी देतो, नंतर सिद्धी देतो. म्हणजे एका मागोमाग एक देतो नाही, एक नाही घेतलं तर दुसरं देतो, अशी गोष्ट. दुसरं नाही घेतलं तर तिसरं, त्याच्यावरचं, आणि शेवटी मोक्ष पण देतो. तर ते मोक्ष देण्याकरता आपल्यावर कर्ज आहे, किंबहुना आपला बोजा कमी व्हावा म्हणून देवाला वाटतं की यांनी काहीतरी घ्यावं. अगदी सामान्य माणसाची अशीच अवस्था आहे. एखादा माणूस थोडं काम करीत असलं आणि खूप पैसे मागत असला तर लोक त्याला मोघम काम देत नाही. मोघम काम म्हणजे काय? एखाद्याचा विश्वास असतो की हा रिजनेबल पैसे घेतो, रोज जेवढे पाहिजे तेवढेच घेतो, मग तेव्हा आमचं एखादं काम एवढं करून द्या, काय असेल ते देऊ तुमचं, काय असेल ते तुमचं देऊ, ही म्हणण्याची पद्धत असते. पण एखादा फारच लोभी माणूस असला आणि तो 10 रुपयाच्या कामाला जर 100 रुपये मागू लागला मागून, की नाही भाऊ माझे एवढेच असतं, माझ्या झंझटीत कोणी पडत नाही. ते म्हणजे काय घेशील आधी बोल, मग नाही बोल, नाही बाबा, मग तो जास्त सांगतो. जास्त सांगितल्यावर काय होतं, थोडे जास्त सांगितले तर घासाघीस करता येतं, पण उगीच 10 पट सांगितल्यावर मग ते माणसं काय म्हणतात, नाही आमचं कामच नाही, आता आम्हाला करायचंच नाही काम. ते म्हणतं नाही नाही, मग थोडं नाहीच, आम्हाला करायचंच नाही, तू जा, तुझं काम कर. ही एक पद्धत असते. म्हणजे जो मागतो त्याला देण्याची इच्छा नसते, ही कॉमन माणसाची प्रवृत्ती आहे, माणसाची प्रवृत्ती आहे. आणि एखाद्या माणसानं काम केलं आपल्या इथे येऊन, आणि काम केल्यानंतर अगदीच तुकाराम महाराजांसारखं नाहीच मागायचं असं नसतं, काहीतरी इच्छा असते माणसाला, पण ती इच्छा सीमित असली, सत्वगुणातली असली, प्रामाणिक असली, शांतपणे असली, तर तो म्हणतो काय काय द्यायचं ते द्या, तुम्हाला सांगा, तुम्हाला सगळं माहिती ना, द्या, काय नाही तुम्ही द्या, त्याला ते घेतो द्या. कारण त्याला वाटलं मोठे माणसं आहे, यांचं काम सतत लागत असतं, आपल्याला एक माणूस जोडला जातो कधीही संकटात, मग एका कामाचं कमी मिळालं काय बिघडतं, हे सगळे दृष्टिकोन असतात. मग तो मला म्हणतो नाही बघा, तू सांग साधारण सगळीकडे काय चाललंय ते सांग. मग साधारण काहीतरी चाललंय असा जर भाव पाहिला त्या कामाचा, तर याला वाटतं थोडं कमी दिलं तरी चालेल, आणि त्याला वाटतं नाही थोडं जास्त द्यावं त्याला. काय इतका प्रामाणिक माणूस आहे, चांगला माणूस आहे, कामाला कधी बोलावता येते. मग लगेच इकडं कमीची प्रवृत्ती, तिकडे जास्त प्रवृत्ती. आणि इकडं जर घेण्याचीच प्रवृत्ती नसते की अहो मी कामं करत नाही, मी कामाला जात नाही, पण तुम्हाला कोणीतरी सांगितलं की हे काम करतात, मुद्दाम सांगितलं, पण तुम्ही मला सांगितलं, पण तुमचा शब्द मला खाली जाऊ देऊ नये असं मला वाटलं, म्हणून मी कामाला आलो. मी घेत नाही कामाचं काही देऊ नका, तुमची प्रसन्नता हेच माझं सगळं किराया, कामाचं काम मिळालं मला.
असं जर एक दोनदा त्याने काम केलं तर त्या मालकावर बोजा पडतो, प्रामाणिक असेल तर, आणि याला काहीतरी द्यावं असं वाटतं. तो तर काही घेत नाही. काय करावं? मग योगायोगाने त्याच्या घरी त्याच्या मुलीचं जर लग्न निघालं तर हा मोठा असा आहेर घेऊन जातो की सगळ्या कामाचे पैसे त्यात घालून, त्याच्यावर काही घालून, आणि एखादी अलौकिक वस्तू त्या मुलीला किंवा त्याला अशा प्रकारचं देतो. तेही घ्यायला तो नको नको म्हणतो. अशा प्रकारचं म्हणजे निष्कामतेचा कळस ज्याला म्हणतात, निष्कामतेचा कळस ज्याला म्हणतात, त्याचा अनुभव तुकाराम महाराज आज देवाशी संभाषणात करतात. आणि देव सगळ्यात मोठी देणगी 2 प्रकारची द्यायला निघालेला आहे, तरी त्याला नको नको अशा प्रकारचं म्हणतात. मग का बाबा, तू रुसलाय म्हणून तुला नको काय? एखादा मालक द्यायला लागला, नोकर घेत असते, तू रुसला का आमच्यावर? तुला हे कमी वाटतंय का? याच्यापेक्षा जास्त देऊ का? मग तू नको का म्हणतो? तुला बायका मुलं आहेत ना, घर आहे ना, रोज पैसा लागतात ना, मग सगळ्यांना नको म्हणून असं तुझं चालेल कसं? चालेल कसं? अशी गोष्ट आहे. मग तो हळूच त्या ठिकाणी म्हणतो की नाही, माझं चाललं पाहिजे, हेही बरोबर आहे, तुम्हाला द्यावं वाटतं हेही बरोबर आहे. मग मला द्यायचं तुम्हाला, तर मग मी म्हणतो ते द्या, मी म्हणतो ते द्या. मग मी म्हणतो ते द्या असं जर त्या ठिकाणी म्हटलं तर मग तो म्हणतो बरं मग सांग काय ते, सांग काय ते. मग तो एखादी किरकोळ गोष्ट सांगतो की ते त्या मालकाच्या मनालाच येत नाही की एवढंसं काय मागतोय हा. पहिल्यांदा 3 पावलं भूमी मागितली ना, बळी म्हणला काय तो बालो बारिशमती, पोरकट आहे तुम्ही म्हणे महाराज, काय 3 पावलं भूमी काय, तुम्हाला शोभत नाही, मला शोभत नाही. असं ज्या वेळेला तो मालक म्हणतो त्यावेळेला तो समोरचा म्हणतो की तुम्हाला त्याची किंमत नाही, मी जे तुम्हाला मागतो त्याची किंमत तुम्हाला कळत नाही, पण मला कळते, मला तेच द्या. असं अलौकिक मागणाऱ्याचा आणि देणाऱ्याचा जो सुखसंवाद असतो, अशा प्रकारचे सुखसंवाद लोकांना आदर्श असतात. व्यवहारातही असा माणूस मोठा होतो, न मागणारा आणि ऋण झालं म्हणून देण्याचा प्रयत्न करणारा, जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करणारा, ज्याच्याजवळ आहे त्याला ज्याच्याजवळ आहे तो जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करणारा, आणि ज्याच्याजवळ नाही तो कमीत कमी मागणारा किंवा अशा प्रकारानं मागणारा, हा लोकांच्या पुढे आदर्श असतो. म्हणजे लौकिकातही मोठा होतो आणि परमार्थातही पूर्ण केला जातो, अशी गोष्ट असते. म्हणून लोकांनाही आदर्श आहे, देवालाही ऋण फेडायचं आहे, आणि तुकाराम महाराजांनाही भगवंताच्या नामाचा आणि प्रेमाचा महिमा दिव्यत्वानं प्रकट करायचा आहे. 3 उद्देश असू शकतात यात. म्हणून काय की प्रामाणिक देणारा आणि निष्काम घेणारा अशा प्रकारचा जो असतो, त्याच्यात एक सर्वोच्च उदाहरण कोणतं असू शकतं? म्हणजे देणारा कोण असतो, घेणारं का नसून, देण्या घेण्याच्या वस्तू काय असतात? तर या 4 जे विकल्प आहेत तिचे, ते या 4हीचाही निकष शेवटचा या अभंगात लागतो की घेणारे तुकाराम महाराज आहे, देणारा देव आहे, देणाऱ्याकडं मुक्ती आणि वैकुंठ आहे, आणि घेणारा फक्त भगवंताच्या नाम आणि प्रेम मागतो आहे, बाकी काही नाही मागत. नामाचंही आणि प्रेमाची डिग्री वैकुंठ आणि मुक्ती याच्या पलीकडे तुकाराम महाराजांनी नेऊन त्या ठिकाणी घातली, आणि त्याचा शेवटी देवानं गौरव केला. हे देवाला घडवायचं आहे. म्हणून देवाला तुकाराम महाराज म्हणतात की मी तुला विनम्र प्रार्थना करतो, देवा प्रार्थना करतो की ही मुक्ती मला देऊ नका. सुरुवातीला बोलल्याप्रमाणे देव आधी द्यायला लागले, तर मग हे नको म्हणाले, मुक्ती नको म्हणाले. मुक्ती नको म्हणणं एखाद्याला म्हणजे आपल्याला कसं वाटतं? एखाद्याने सार्वभौम पद आपल्याला देऊ केलं आणि आपण नाही म्हटलो, माणूस त्याला मूर्ख म्हणतात. म्हणजे व्यवहारातला स्वार्थिक माणूस
निष्काम माणसाला मूर्ख समजतो. तुकाराम महाराजांना तो समजणार, तुकाराम महाराजांना समजणार, आणि देवालाही वेळ समजणार की एवढं नाही नाही म्हणतो तर एवढी मुक्ती नाही काय रस्त्यावर पडली काय, आम्हाला द्या ना, आम्ही झोळी पसरून तयार आहेत ना, आम्ही मागतो तर आम्हाला देत नाहीत, आणि ते घेत नाही तर त्यांना द्यायला मागे लागला. हे काय, हे काय असं? तर याचा अर्थ असा आहे की अशा प्रकारचा स्वार्थ सोडून जो मनुष्य यात येतो त्याच्याकरता हा आदर्श अशा प्रकारचा आहे की मुक्ती नको आहे, मुक्ती नको. ठीक आहे, मुक्ती का नको? तया इच्छा गती, त्या गती ज्या आहेत मुक्तीच्या व्यतिरिक्त ज्या गती आहेत त्याही मला नको. ब्रह्मलोक असेल, स्वर्गलोक असेल, वरुणलोक असेल, तया इच्छा गती, तर त्या इच्छा, त्याची पण मला इच्छा नाही, त्याची इच्छा मला नको वाटते. त्या गती पण कोणत्या गती आहेत ह्या? गती म्हणजे गमगच्छ जाणे, जाणे. इथून गेला, कुठे गेला? स्वर्गाला गेला की कुठे गेला? तर जे जातात त्याला वैकुंठवासी, स्वर्गवासी, कैलासवासी असंच म्हणतात. नरकवासी, सुतलवासी, तलातलवासी, पाताळवासी असं नाही म्हणत. का बरं? तर चांगले लोक सांगतात. एकदा एक संन्यासी चालला होता आणि रस्त्याने काय झालं, प्रेत यात्रा आली समोर. आता प्रेत यात्रा आली म्हणून त्याला वाटलं कुठंतरी बाजूला थांबावं. मग तो एका घराच्या ओट्यावर गेला आणि अशा घराचं दार वगैरे होतं, दरवाजाचे वगैरे असं चिपटून राहिला. प्रेत यात्रा चालली होती. आत काही बायका बोलत होत्या. त्या संन्याशाच्या सुदैवानं का दुर्दैवानं ते घर होतं वेश्यांचं, आणि त्या एकमेकाला म्हणत होत्या. एक मुख्य म्हातारी वेश्या त्या तरुण वेश्येला म्हणजे जागं, हे मेलेला स्वर्गाला गेला का नरकाला गेला बघून ये. ती गेली बघायला, आणि बघायला गेल्यानंतर ती म्हणते चांगला स्वर्गाला गेलाय म्हणजे तो नरकाला नाही. तर संन्याशी डोकं खाजवायला लागला. म्हणलं मी 100 वर्षाचं वय माझं होत आलंय, मी 35 वर्षाचा असताना संन्यास घेतलाय, 65 वर्ष माझा जीव जाळलाय, पण मला हे कळलं नाही. आणि शरीर विक्रय करणाऱ्या वेश्या नाही कसं कळलं? मग त्याने म्हणलं मावशी काही असं, त्याला बोलायचं नव्हतं पण बोलला की तुम्हाला कसं कळलं तो स्वर्गाला गेला म्हणून? या बाईला कसं कळलं? तिने काय पाहिलं काय असा धुराधुराने चाललाय म्हणून? नाही ना. मग तिने म्हणले एवढे भगवे वस्तील कशाला घातले तुम्हाला, एवढं साधं कळत नाही का? म्हणजे काय कळतं? अहो तिचं जवळ जायचं आणि लोकांच्या गप्पा फक्त ऐकायच्या की ते कसे होते, चांगले होते, यांनी खूप दान केलंय, यांनी सगळी नोकरी केली किंवा सगळं राजकारण केलं पण एक पैसा खाल्ला नाही, असं असलं की स्वर्गाला गेलं. आणि यांनी मस्त खाल्लंय, लुबाडलंय लोकांना, आता मेलंय ते असं हळू म्हणलं कोणी, नरकाला गेलं समजलं. त्याला काय? मग ह्या गती आहेत, गती आहे. ज्याप्रमाणे मशीनचं हँडल मारायचं आणि वॉल टाकून दिलं की ते भडभड 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 सुरू होतं की झाली गती त्याची सुरू. त्याप्रमाणे जन्मभर थोडं 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 करायचं, गाडीत थोडं थोडं पेट्रोल टाकायचं आणि किक मारली गाडी सुरू होती. त्याप्रमाणे जन्मभर जे केलं तेच पेट्रोल असतं, आणि ते पेट्रोल शेवटी मृत्यू आला की गाडी चालली आपली, कुठं खाली जाईल नाही तर वर जाईल, जिथे त्याचं तिकीट काढलं तिकडे जाईल. पण त्या गतीची सुद्धा इच्छा नाही, एक गोष्ट आहे. किंवा असा एक अर्थ लावता येतो की माझं नको रे हे मुक्ती, तया इच्छा गती, त्या मुक्तीला इच्छा गती आहे. मुक्तीला इच्छा गती आहे म्हणजे काय? तर याचं चिंतन करताना असं आपल्या लक्षात येईल, श्रीमद भागवताच्या 2य स्कंधामध्ये 2 प्रकारच्या मुक्ती सांगितलेल्या आहेत. एक सद्योमुक्ती आणि एक क्रममुक्ती. बरं का? एक सद्योमुक्ती, एक क्रममुक्ती. सद्योमुक्ती म्हणजे काय? तर सद्योमुक्ती म्हणजे शुकदेवाने परीक्षिताला सांगितलं की मनुष्यानं घर सोडावं कधीतरी.
घरादाराचा, बायका मुलाचा, सोन्या नाण्याचा, पैशा अडक्याचा, जमीन इस्टेटीचा सगळ्याचा मोह शेवटी सोडून द्यावा. आपलं कोणी नाही, आपण कोणाचे नाही, अशा प्रकारचे चिंतन करून मोह सोडावा आणि मोह सोडून एकांतात जावं. कुठे गंगास्थानाला जावं, गंगा तीरावर जावं. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा. मग गंगेचं स्नान करावं, सगळे विचार काढून टाकावेत, मनात भगवंताचं चिंतन करावं, गंगेच्या तीरावर वज्रासन लावावं, पद्मासन लावावं कोणतं आहे ते. मग त्या ठिकाणी भ्रूमंडलामध्ये ओंकार तत्वाचं ध्यान करावं वगैरे वगैरे असं एकांतात ध्यान करावं. असा राजा गंगा तीरावरच आला होता ना. कथा ऐकणं म्हणजे ध्यानाचाच प्रकार येतो, एक प्रकारचा कथेतून ध्यानच लागतंय. असं करावं, तू जसं करतोस तसं करावं. आणि असं करता 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 आपल्याला मुक्ती प्राप्त होते. ते बारकावे बरंच सांगितलंय की हे असो मुक्ती प्राप्त होते. ओंकाराचं ध्यान भ्रूमंडलात केल्यानंतर मुक्ती प्राप्त होते. तर त्या योग्याला म्हणजे जे हे साधना करतो त्याची जर वासना समूळ नाहीशी झाली असली, बरं का, त्याचा विकल्प गेला असला आणि वासना गेली म्हणजे विकल्प वासना सोडून सत्वरे असं काहीतरी आहे, नाथांचं अभंग आहे. तर वासना जर नसेल तर त्याला सायुज्यता मुक्ती किंवा सगुणाची आवड असेल तर वैकुंठाचं त्या ठिकाणी प्राप्त होतं. आणि वासना जर शिल्लक असली तर त्याला क्रममुक्ती होते. क्रममुक्ती होते म्हणजे काय, तो पहिल्यांदा शिशुमार चक्रात जातो, बरं का, देवयान मार्गाने. तर त्याला पहिल्यांदा ब्रह्मलोकात जाता येतं. आणि ब्रह्मलोकात जाऊन त्याला जी काही इच्छा असेल, भोगाची जी इच्छा असेल, ती भोगाची इच्छा त्याला ब्रह्मलोकात गेल्यानंतर पूर्ण करावी लागते. अशा योग्याला ब्रह्मलोकात गेल्यानंतर अनेक शरीरं मिळतात आणि अनेक भोगस्त्रिया मिळतात, अनेक सगळं मिळतं, जे पाहिजे ते मिळतं, अशी गोष्ट आहे. आणि मग ते त्याला भोगता येतं. ते भोगून ती वासना नष्ट झाली म्हणजे तिथून तो त्या मुक्तीला जातो, तिथून मुक्तीला जातो. म्हणजे कसं आहे, तर वासना जर शिल्लक राहिली तर ती वासना डायरेक्ट मुक्तीकडे जाऊ देत नाही, ती ब्रह्मलोकाला नेऊन तिथे त्या ठिकाणी त्या वासनेप्रमाणे भोगावं लागतं. ही माणसाची इच्छाच असते ना. याला इच्छा गती असं म्हटलं असावं तुकारामाने. म्हटलं असावं असं म्हणतो, नक्की मला माहिती नाही. तर ती इच्छा गती आहे. तर गंमत अशी आहे की आपण वासना आवरायचा प्रयत्न करतो साधक, पण किती वासना आवरली गेली आहे आणि किती वासना आवरायची राहिली याची डिग्री आपल्याजवळ नाही आहे. लक्षात आलं का? ते स्टेथोस्कोप लावला तो हे लावलं की आपल्याला जसा BP कळतो, बोटाला हे लावलं की तसं ऑक्सिजन कळतो, तसं आपली वासना किती राहिली आणि किती नाही हे त्या ठिकाणी कळत नाही. अगदी पूर्वजन्मीत नारदाला देवाने सांगितलं की तुझी वासना अजून राहिली म्हणून एवढा जन्म तुला काढावा लागेल, त्याच्याशिवाय नाही. तर ब्रह्मरसगोळी तयाशी फावली वासना निमाली समूळ जय. अविद्येसह वर्तमान वासना केली पाहिजे आणि हे कोणाला कळत नाही. प्रल्हाद इतके एकनिष्ठ भक्त आहेत भगवंताचे की भगवान वाटते ते द्यायला तयार आहे, तरी पण ते म्हणतात की माझ्या अंतःकरणात कोपऱ्यात कुठेतरी वासना राहिली असेल तर ती तू नाहीशी कर, ती मला नाहीशी करता येईल, अशी गोष्ट आहे. म्हणून शुद्ध वासना ठेवून भगवंताची भक्ती करावी आणि भगवान ती वासना नष्ट करून मग मोक्षाला देतो. आपण जर मुक्तीची साधना करू लागलो आणि आपली जर वासना शिल्लक राहिली तर आपल्याला इच्छागती प्राप्त होते. म्हणजे पहिल्यांदा ब्रह्मलोकात जावं लागतं आणि तिथं भोग भोगावे लागतात आणि भोग भोगता 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 त्या मुक्तीचं विसरून गेलो तर काय करू मग, पुढं गॅरंटी नाही ना, अशी गोष्ट आहे. एक दुसरी गोष्ट इच्छागतीची अशी आहे की तो पै मज यावया लागी, पहिले पेणे करी स्वर्गी, तेथ आवडे तव भोगी, पाठी मजची मिळे. भगवद्गीतेचं पठण, भगवद्गीतेचं श्रवण करणाऱ्याला अश्वमेध घडतात,
असं त्याचं फलश्रुती सांगितली आहे शेवटी. गीतेत सांगितली, याला ज्ञानेश्वरीत सांगितली. आणि भगवान म्हणतात की माझ्याकडे येण्याकरता ज्यानं गीतेचा अभ्यास केला, गीतेचा उपासना केली, त्या पहिले पेणे करी स्वर्गी. पेणे म्हणजे मुक्काम. पहिला मुक्काम तो स्वर्गात करतो. आणि आवडे तेव्हा भोगी, म्हणजे त्याच्या मनात वासना राहिलेली असते असा अर्थ गृहीत धरून आवडे तेव्हा भोगी. जोपर्यंत आवडेल तोपर्यंत तिथे भोगतो, पाठी मदची मिळेल, नंतर तो माझ्याच स्वरूपाला येऊन मिळतो, असं भगवान म्हणतात. अशा प्रकारची जी इच्छागती आहे, ही इच्छागती हा स्वतंत्र भाग काढला तरी चालतो. त्याच्यात नको मुक्ती तर सद्योमुक्ती, क्रममुक्ती घेऊन त्या मुक्तीला इच्छागती आहे असंही आपण म्हणू शकतो. तर या दोन्ही प्रकारानं योगभ्रष्टाची गती आणि क्रममुक्तीची गती ही त्या ठिकाणी इच्छागती अशा प्रकारची आहे. इच्छागती. आणि आमची इच्छा कधी येईल, कधी आम्हाला ती घालील, त्याचं हेच नाही. अगदी याचे भोपाळीचे जे अभंग आहेत त्यावेळेला एका ठिकाणी तुकाराम म्हणे अवघी आवलेली वासना, आणि त्याच्या पुढच्या अभंग म्हणतात तुका म्हणे येथे नसरे काय उरली राहे वासना. अशी गोष्ट आहे. म्हणजे काय काही समजत नाही. म्हणून आपली वासना भक्तीच्या मार्गात देवाकडे लावून देणं हे सगळ्यात शहाणपणाचं लक्षण आहे. म्हणजे पुढचा प्रशस्त मार्ग गॅरंटेड होतो आणि भगवान त्याची जबाबदारी घेतो. म्हणून भगवंताच्या जबाबदारी सोडून मुक्तीच्या मार्गाला लागणारे जात असतील बाबा, जाणारे आम्हाला माहिती नाही, पण आम्ही त्या मार्गाला नको, म्हणून आम्हाला मुक्ती नको. तर या इच्छागती. मग काय घेता तुम्ही बोला, काय घेता? तर हेची सुख आगळे, मला हेच द्या म्हणे, मला हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हा, हेच द्या मला. तुकाराम महाराज म्हणे काय द्या, काय देऊ तुम्हाला सांगा. तुकाराम महाराज मुक्तीचा आणि याचा मुक्तीचा अभेद ज्याच्यासाठी करतात ते काय आहे बघा. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी करजवली तिष्ठ. भक्ती प्रेमाचं सुख वैष्णवांच्या घरी असतं, ते तू मला दे. म्हणजे एकीकडे वैष्णवांची संगती दे. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ. बस. कामधेनू हातात असते. कामधेनू म्हणजे झोळी. तुपाऐवजी तुळशीचं पान असतं. भिक्षा मागायचं अन्न असतं. आणि रात्रंदिवस काही लागत नाही त्यांना, नामाचा गजर अशा प्रकारचा करतात. आणि त्यामुळं होणारा जो आनंद आहे त्या आनंदात ते डुंबत राहतात, आयुष्यभर डुंबत राहतात. असं जे भक्तिप्रेम सुख आहे ते या वैष्णवांच्या घरी आहे. जे वैष्णव म्हणून आहेत ना, वैष्णव जो तो दया अवघी देवावणी माया, तर त्यांच्या घरी अशा प्रकारचं आहे. या वैष्णवांच्या घरी प्रेम सुख त्याची मी इच्छा करतो. मी स्वर्गाधिक गतीची इच्छा करीत नाही. मी क्रममुक्तीमध्ये येणाऱ्या ब्रह्मलोकातल्या सुखाची पण, विषय सुखाची पण इच्छा करीत नाही. आणि मी त्या मुक्तीची पण इच्छा अशा प्रकारचं करीत नाही. ठीक आहे. तुकाराम महाराज म्हणाले की का हो तुकाराम महाराज, इथं प्रेम सुख तुम्ही किती दिवस भोगणार? तुम्हाला काय आहे, तुम्हाला स्वर्गमध्ये येईल आणि त्याच्यात मी अडकेल आणि पुन्हा मला जन्ममरणात जावं लागेल एवढीच भीती आहे ना. क्रममुक्तीसाठी आणि इच्छागतीसाठी म्हणजे स्वर्गासाठी एवढीच भीती आहे. मी तुम्हाला क्रममुक्तीत पाठवित नाही, मी तुम्हाला स्वर्गात पाठवित नाही. तुम्हाला जर नामाची आवड आहे, माझी आवड आहे, माझ्या प्रेमाची आवड आहे, तर वैकुंठात मी सतत असतो. ते वैकुंठ तुम्हाला देतो. तुम्हाला मी वैकुंठ देऊन टाकतो. वैकुंठ देऊन टाकतो म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांनी लगेच हात झटकले, कान हे केले, कानाला हात लावला. नको 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 नको, अजिबात नको नको. वैकुंठीचा वास आहे तया सुखानास, अद्भुत हा रस कथा काळी आराम. वैष्णवांच्या घरी प्रेमसुख इच्छा करी म्हणणं काय, आणि
अद्भुत हा रसकथा काळी नामाचं म्हणणं काय एकच आहे, तर वैकुंठीचा वास नको. आता वैकुंठीचा निवास करायचं म्हणल्यावर वैकुंठाला नाश आहे काय? असं असं ऐकलं की ज्या वेळेला कल्प होतात ना, सामान्य कल्प होतात, त्यावेळेला वैकुंठ कैलास म्हणजे ब्रह्मलोक वेगळं राहत असतो आणि बाकीचं हे सगळं पाण्यात जातं, अग्नीनं जळून जातं, सगळं जातं हे ब्रह्मांड, पण ते वेगळं राहतं. तुकाराम महाराज त्याला नाश आहे कसं म्हणतात. तर ज्यावेळेस महाकल्प असतो त्यावेळेला वैकुंठ कैलास हेही राहत नाही, पण तो खूप मोठा असतो, इतका प्रचंड असतो तो महाकल्प. ब्रह्मदेवाचं सगळं आयुष्य 100 वर्षे एवढं त्या ठिकाणी त्याचं हे असतं असं. तेव्हा इतका मोठा महाकल्प असतो, त्यात नाश असतो. कसं आहे, मला वाटतं निळोबा महाराजांचा अभंग आहे बरं का, की हा परमात्मा पहिला कसा होता, तर त्यात किती आचाड बोलतात बघा. काय नव्हता गावशिव पहिला अशी काही, नामरूपाशी तो आधीची ठाव नाही, म्हणती वैकुंठ ते कालची झाले बाई, कैचा क्षीरसागर कैचा शेषशाही. मग मग काय रूप धरीले सगुण चांगले. या कृष्णाचं रूप कसं आहे, याला आता गाव आहे, मथुरा आहे, गोकुळ आहे, द्वारिका आहे, पंढरपूर आहे, आता त्याला गाव आहे, पूर्वी गाव नव्हता. याला शिव नव्हता गाव शिव पहिला अशी काही, याला नामही नव्हतं, रूप नव्हतं, नामरूपाशी आधीची ठाव नाही, ठिकाणच नव्हतं नामरूपाला. आणि तुम्ही म्हणतात नामरूप कसं नाही, वैकुंठात विष्णू होता ना, वैकुंठ होतं ना गाव, वैकुंठ गाव होतं, विष्णू नाव होतं, लक्ष्मी त्याची पत्नी होती. नाही म्हणे वैकुंठ ते कालची झाले पाहिजे, वैकुंठ कालच झालं म्हणे, आम्ही त्याच्याबरोबर असतो सतत, कालच वैकुंठ झालंय. म्हणजे कल्पाचा आरंभ त्यांना काल वाटतोय, अशा त्या गोपी वेदांत सांगणाऱ्या आहेत. आणि म्हणून कैचा क्षीरसागर कैचा शेषशाही, क्षीरसागर नव्हता, शेषशाही नव्हता आणि वैकुंठ पण नव्हतं, ते काल झालेलं आहे. याचा अर्थ त्याच्या आधी आम्ही होतो आणि त्याच्यानंतर आम्ही राहणार आहोत. तर अशा प्रकारचं काय आहे, तर एक निर्गुण निराकार सबराभरित जे ब्रह्म परमात्मा स्वरूप आहे, नामरूपातीत परमात्मा स्वरूप आहे, जे अचिंत्य अगम्य अशा प्रकारचं आहे, अचिंत्य रूप आहे, ते मात्र त्याला मात्र आधीच नाही, ते अनादी आहे, अनंत आहे अशी गोष्ट आहे. म्हणून अनादी अनंत, त्याला अत्यंताभाव, त्याला अन्योन्याभाव, अशा 4 भावांची प्रतियोगिता ज्याला नाही, अशा प्रकारचं ते ब्रह्म आहे. ते ब्रह्म त्या ठिकाणी हे वैकुंठ नाही, वैकुंठही जातं. म्हणून आहे तया सुखा नास, आहे तया सुखा नास, अद्भुत हा रस, अद्भुत हा रस. वैकुंठात सुद्धा या प्रेम भक्तीचा रस नाही, असं शुकदेवानी वर्णन केलंय. स्वर्गे सत्येचे कैलासे वैकुंठे नास्ति अयम रसः नास्त्ययम रस. आता पिबत सद्भाग्या मामा मुंचत करिचित, असं शुकदेवानी म्हटलं आहे. तात्पर्य असं की अद्भुत, अत्यंत आश्चर्यकारक अशा प्रकारचा हा रस आहे, नामाचा रस आहे. तो प्रेमसुखामध्ये तो रस मिळतो, तो वैष्णवाच्या संगतीत मिळतो. आणि रिद्धिसिद्धी तर त्यांच्या दारात तिष्ठत असतात की आम्हाला काही काम सांगेल, पण त्याला ते विचारत नाही, पुसत नाही. रिद्धिसिद्धी कोण पुसे अशी गोष्ट आहे. आड वागो नेदी तया असं म्हटलंय. म्हणून अद्भुत रस आहे नामाचा, तो नामाचा रस यात पाहिजे. तुकाराम महाराजांना देव म्हणाले की तुकाराम महाराज तुम्ही चूक करायला लागलात. वैकुंठाचं सुख, स्वर्गाचं सुख, त्याच्यानंतर सायुज्य मुक्ती, त्या मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्ही नाकारतात एका नामासाठी. असं काय आहे नामात, त्या काय मोठेपण आहे नामात? आणि नाम घ्यायला लागलं की तोंड पाहिजे ना, जीभ तोंड दात सगळं पाहिजे ना. हे आपण नाम ज्याने घेत होतो, तोंड पाहिजे तर शरीर पाहिजे ना, मग शरीर पाहिजे तर जन्म घेतला पाहिजे ना.
मग जन्म घेतलं की 6 दुःख त्याच्या बोकंडी बसतात त्या जन्माच्या. गर्भवास, जन्म, गर्भवासाचं दुःख, जन्माचं दुःख, म्हातारपणाचं दुःख, मृत्यूचं दुःख, रोगाचं दुःख आणि नरकाचं दुःख. 6 दुःख जर याच्या मागे आहेत. असा जन्म घेतल्याशिवाय जर नाम घेता येत नाही तर नाम एका जन्मापुरतंच घेता येणार. पुढं काय करणार? मग पुढं जन्म घेणार काय? आणि जन्म काही सोपा आहे काय? जरा अजून विचार करा. तर तुकाराम महाराजांनी सगळ्या विचाराचा कळस म्हणून सांगितला की देवा काय सांगू तुला सांगू न कळल का नाही कोणाला माहिती. देवाला तुला कळत नाही अशा प्रकारचं म्हणण्याचं धाड डेअरिंग तुकाराम महाराज शेवटी करतात. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे ने घश्यामा. तुझ्या नामाचं महत्त्व तुलाच कळत नाही. आपण गोष्ट ऐकत असतो की ज्या वेळेला दगडाचं सेतू बांधायचं काम होतं राम अवतारामध्ये, त्यावेळेला भगवान रामचंद्रांना सुद्धा आश्चर्य वाटलं की नामाने दगड तरतात कसे. मग ते एका बाजूला गेले आणि बाजूला गेल्यावर दगड कसे तरतात म्हणून एक दगड घेतला आणि पाण्यात टाकला. तो बुडाला. तो बुडून गेला. तो बुडून गेल्याबरोबर मागे टाळी वाजली. टाळी वाजल्यानंतर बघितलं, 1 टाकला, 2 टाकले, 3 टाकले, तिसऱ्या दगडाला टाळी वाजली. तेव्हा मागं पाहत होता हनुमानजी महाराज की जय. मारुती कधी आला तो? म्हणलं पहिल्याच दगडाला आलो. तर रामाचा चेहरा पडला थोडासा की अरे मी दगड तरतो का नाही, माझ्या हाताने दगड तरतो का पाहायला गेलो तर माझ्या हाताने दगड बुडाले आणि तिकडे नामाने तरतात. म्हणजे देवा नाराज व्हायचं काही कारण नाही. दगड तुम्ही टाकला ना, तुम्ही टाकला म्हणजे काय झालं, तुमच्या हातातून दगड सुटला. जो तुमच्या हातातून सुटला, ज्याचा तुम्ही त्याग केला, त्याचं कल्याण कसं होईल? मग तो बुडाला. आणि तुमचं नाम ज्याच्यावर लिहिलेलं आहे त्या नामाने त्याला धरलेलं आहे म्हणून तो तरतो. म्हणजे नाव धारण केल्यामुळेच तरतोय. त्यात तुमच्या नामाचा महिमा तुमच्यापेक्षा जास्त मोठा आहे. मोठा महिमा आहे. प्रल्हादाला भगवान फार शेवटी आले, तोपर्यंत तारलं कोणी? नामानेच तारलं. गणिकेला कोणी तारलं? कुंठिनीला कोणी तारलं? अजमेळाला कोणी तारलं? नामाने तारलं. भगवान नंतर येतात VIP व्हॅन, VVIP असं. तर नाम मोठं आहे म्हणून तुझ्या नामाचा महिमा, खरंच आपल्या नामाचा महिमा आपल्याला कळत नाही. आपण मोठे कोणी आहेत असं समजा. आपण मोठे कोणी आहोत असं समजा आणि आपण चाललो, रस्त्यानं प्रवास करायला चाललो, पोलिसांनी अडवलं आपल्याला. थांबा, कुठं चालला? मास्क लावला नाही, बेल्ट लावला नाही, चला 1000 रुपयाची पावती काढा. असं त्या ठिकाणी आपल्याला अडवलं जातं किंवा काही अन्य कारणाने अडवलं जातं. आणि मग एखादा माणूस म्हणतो की अहो हे कोण आहे, तुम्ही अमुक नाव ऐकलंय का? म्हणे ऐकलंय नाव. ते थे मग साहेब क्षमा करा बरं आम्हाला, सॉरी बरं का, असं व्हेरी सॉरी. मग त्याला सोडून देतात. म्हणजे माणूस स्वतः आला तर त्याला सोडत नाही आणि त्याचं नाव ऐकलं त्याला सोडतात. मग त्याच्या नावाचा महिमा त्याला कळतो का सांगा? तुकाराम म्हणतात तुझ्या नामाचा महिमा तुला कळेल मेघश्यामा. मेघासारखं श्यामल रूप ज्याचं आहे, पाण्यानं भरलेला मेघवर्णम शुभांगम भगवंताला म्हटले तसं नंदनंदन मेघश्याम परमात्मा जो आहे, तुझा नामाचा महिमा तुला कळत नाही, तो आम्हाला कळतो. काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, अनुभव ठाऊका नाही तुझं. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुझ्या चरणीचं सुख तुला कळत नाही, तुझं नाम तुझा महिमा तुला कळत नाही, ते आम्हाला कळतं तुझ्या सगुणाचं. म्हणून तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. आम्ही जन्म गोड ठरवला आहे. आम्ही गर्भवासाचं दुःख सोसायचं ठरवलं आहे आणि आम्हाला माहिती आहे की तुझ्या नामासाठी जर जन्म घ्यायचा झाला तर गर्भवासाचं दुःखच नाही आणि कोणतं दुःख नाही. आम्हाला अगदी VIP सुविधा मिळते याची, अशी गोष्ट आहे. मुनिमुक्त झाले भेडे गर्भ असा आम्हाला विष्णू असा सुलभ होतो. या सगळ्या अभंगाचं तात्पर्य खऱ्या वैष्णवांच्या संगतीत भक्तिप्रेमाचं सुख अंतःकरणात घेऊन
जर नामाचा गजर, नामाचा कल्लोळ, नाम घेऊन कीर्तनात नाचणं हे जर आपण करू लागलो तर भक्तिप्रेमात आपण डुंबून जातो आणि त्यावेळेला आपल्याला शरीराचं भान राहत नाही आणि अशा वेळेला जन्म मृत्यून काही नाही, त्याला स्वप्नासारखे होऊन जातात. जन्म मृत्यू स्वप्नासारखे आपत्यानुचे पारखे. तुका म्हणे अखंडित सुखे वाणीमध्ये मुखे प्रेमामृताची हरी तैसे हरीचे दास. भगवंताची योग्यता त्याला इथंच प्राप्त होते. नामस्मरणानं, नामकीर्तनानं, प्रेमसुखानं, वैष्णवांच्या संगतीनं त्याला वैकुंठ, कैलास, त्याला सायुज्य मुक्ती, त्याला स्वर्ग, त्याला ब्रह्मलोक सगळं तुच्छ होऊन जातं. ते तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेलं आहे. म्हणून वैष्णवांच्या संगतीत नामसंकीर्तनाचा घोष करून, नामसंकीर्तनाचा घोष करून भगवंताचं कीर्तन कथा श्रवण करण्यात सर्वस्व मानून त्यात जर आपण आपलं जीवन व्यतीत केलं तर आपल्याला स्वर्गाची, मोक्षाची सुद्धा आवश्यकता वाटत नाही. इतकं ते महत्त्वाचं आहे. म्हणून मनुष्यदेहाच्या उपयोगात याचा उपयोग करावा आणि नाम, प्रेम, भक्ती, सुख आणि वैष्णवांची संगती या 5 गोष्टीत सर्वस्व मानून आपली जीवनयात्रा आपण सफल करावी. हा श्री तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे पोहोचवून आपली सेवा सद्गुरूंच्या आणि प्रभूंच्या चरणी समर्पण करून त्या चरणास्पर्शाची तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या Shah